कर्जत तालुक्यातील काही शाळकरी मुलींनी थेट पत्रकाराची भूमिका घेत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत कोंदिवडे मार्गाची दयनीय अवस्था दाखवणारा या मुलींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी हा भन्नाट प्रयोग केला. रोज शाळेत ये जा करताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळं ही समस्या फक्त बोलून न दाखवता ती लोकांसमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी चक्क वृत्तवाहिनीच्या बातमीची नकल करत त्यांनी स्वतःच एक छोटा रिपोर्ट तयार केला. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी हातात छत्री घेऊन उभी राहते आणि रस्त्याची परिस्थिती सांगताना दिसते. छत्रीचा वापर तिनं चक्क माईक म्हणून केला आहे. नेहा घारे हिनं रिपोर्टरची भूमिका बजावली तर मानसी पवार हिनं कॅमेरा हाताळला. दोघींनी मिळून तयार केलेल्या या छोट्याशा व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतले. रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, त्यातून वाहन चालवताना काय अडचणी येतात आणि पावसाळ्यात परिस्थिती किती खराब होते हे मुलींनी आपल्या पद्धतीनं दाखवलं आहे. केवळ रस्त्यांचं चित्रण न करता त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. एखादा पत्रकार घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणून घेतो त्याप्रमाणे मुलींनी एकमेकींशी प्रश्नोत्तर करत हा विषय मांडला. त्यांच्या बोलण्यात मोठमोठे शब्द नव्हते, कोणतेही भाषण नव्हते, मात्र रोजच्या अनुभवातून आलेली साधी भाषा आणि दिसणारी वस्तुस्थिती यामुळे हा व्हिडिओ अधिक परिणामकारक ठरला. रस्ता खराब असल्यानं शाळकरी मुली, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना प्रवास करताना त्रास होतो हे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत कोंदिवडे मार्गावर दररोज अनेक नागरिकांची ये-जा असते, त्यामुळे या रस्त्याची अवस्था सुधारण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्यानं केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी भरते आणि काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे सहज लक्षात येत नाहीत. अशावेळी दुचाकी स्वारांसाठी धोका आणखी वाढतो. छोटासा निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलींनी केलेली रिपोर्टिंग अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. समस्या मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ किंवा यंत्रणा आवश्यक नसते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. हातात असलेल्या छत्रीला माईक बनवून आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याने त्यांनी आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर या मुलींच्या कल्पकतेचं कौतुक होतंय. त्याचबरोबर यांच्या प्रश्नामागची खरी समस्या देखील चर्चेत आली आहे. शिक्षण घेत असतानाच आपल्या परिसरात काय घडतंय याची जाणीव या विद्यार्थिनींना आहे हे त्यांच्या उपक्रमातून दिसून येत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होताच प्रशासन जागे झाले असून रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्ञान मकरंद विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओमध्ये कोंदिवडे खांडपे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाचं वास्तव मांडलं आहे. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत.